रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन. आता याला काय करायचं, रिसॉल्व करायचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, 1/x इंटू एक्स प्लस 1. ठीक आहे. बघा इथं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर दिलेले. काय दिलेले, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर आपण काय करतो, इक्वल्स टू ठीक आहे. मग बघा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर काय लिहायचं, फर्स्ट कॉन्स्टंट ए अपॉन फर्स्ट फॅक्टर एक्स प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर काय आहे, एक्स प्लस 1. लिहिलं. इक्वेशन नंबर याला काय द्यायचं, नाव 1 द्यायचं. ठीक आहे. इक्वेशन नंबर काय आलं, 1 आलं. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग ही साईड तशीच राहणार. मग बघा 1/x इंटू एक्स प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू, आता ए इंटू काय होणार, एक्स प्लस 1. ठीक आहे. त्याच्यानंतर ना प्लस बी इंटू काय येणार, एक्स अपॉनला काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू एक्स प्लस 1. मग बघा आता इथं काय की दोन्ही बाजूला एक्स इंटू एक्स प्लस 1 एक्स इंटू एक्स प्लस 1 दोन्ही काय झालं, कॅन्सल झालं. ठीक आहे. म्हणून लास्टला काय भेटलं आपल्याला, 1 इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. ह्याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. हे काय आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. मग बघा आता इक्वेशन नंबर 2 आपल्याला भेटलं. आता काय करायचं, आपल्याला ए आणि बी फाइंड आउट करायचे. मग ए आणि बी फाइंड आउट करताना मग इथं लिहायचं फाइंडिंग बी ए अँड बी, फाइंडिंग ए अँड बी. मग बघा तुम्हाला मी इथं सांगितलं होतं, जर तुम्हाला ए आणि बी फाइंड आउट करताना एक्स इक्वल्स टू आणि वाय इक्वल्स टू काय पुट, एक्स इक्वल्स टू आणि एक्स इक्वल्स टू काय पुट करायचे ते जर कळत नसेल तर काय करायचं, साईडला फॅक्टर लिहायचे, एक्स प्लस 1 आणि एक्स इक्वल्स टू काय करायचं, 0 घ्यायचं. ठीक आहे. मग बघा एक्स इक्वल्स टू 0 आणि एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. मग इथं बघा हा जो एक्स आहे हा इथं 1 काय प्लस इकडे गेलं काय होणार आहे, -1 होणार आहे. काय होणार आहे, -1. हे साईडला मी लिहिलं. ठीक आहे. हे काय आहे, रफ वर्क. ठीक आहे. या रफमध्ये तुम्हाला कळलं, एकदा काय करायचं, एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं, एकदा एक्स इक्वल्स टू -1 पुट करायचं. बरेच जणांना हे कळत नाही कसं काढायचे. ठीक आहे. तर मग इथं लिहायचं पहिले फर्स्ट. आता बघा आपल्याला काय करायचं, ए फाइंड आउट करायचं, मग याचा विचार करायचा. मग हा एक्स, मग एक्स इक्वल्स टू काय करायचं, 0 पुट करायचं. मग इथं लिहा पहिले पुटिंग एक्स इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये काय करायचं, एक्स इक्वल्स टू 0 पुट करायचं. मग बघा आता इथं काय येणार, इक्वेशन नंबर 2 1 इक्वल्स टू ए इंटू एक्स, एक्सच्या जागेवरती 0 प्लस 1 प्लस बी इंटू 0, एक्सच्या जागेवरती 0. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार, 1 इक्वल्स टू, आता 0 प्लस 1 1 आणि 1 इंटू ए, इथे येणार आहे 1 इंटू ए प्लस बी इंटू 0 0. मग बघा 1 इंटू ए काय येतं, एच येतं. म्हणजेच ए इक्वल्स टू काय आलं आपल्या इथं, 1 आलं. काय आलं, 1. मग बघा ए इक्वल्स टू आपल्याला 1 भेटलं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, बी. मग बी कसं फाइंड आउट करशाल, ठीक आहे. मग बी फाइंड आउट करायचं. मग बघा बी फाइंड आउट करताना आता बी फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. मग बी फाइंड आउट करताना एच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. मग एचे करस्पॉन्डिंग फॅक्टर आहे एक्स प्लस 1. मग एक्स प्लस 1 इक्वल्स टू जर 0 येतं तर एक्स इक्वल्स टू काय येणार आहे, -1. मग लिहायचं पुटिंग एक्स इक्वल्स टू -1 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये एक्स इक्वल्स टू -1 पुट करा. मग बघा एक्स इक्वल्स टू जर -1 पुट केलं तर इक्वेशन काय येणार आहे बघा, इथे येणार 1 इक्वल्स टू ए इंटू एक्सच्या जागेवरती -1 प्लस 1, इथं हा +1, इथं -1 प्लस बी इंटू -1. मग बघा इथं काय येणार,
1 इक्वल्स टू ए इंटू प्लस 1 मायनस 1 0 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार, सॉरी बी इंटू जर -1 केलं इथं काय येणार मायनस बी येणार. ठीक आहे, म्हणजे बघा इथं काय येईल 1 इक्वल्स टू ए इंटू 0 0 प्लस ब्रॅकेटमध्ये येणार मायनस बी. ठीक आहे, म्हणजेच 1 इक्वल्स टू काय आलं मायनस बी. मग हे मायनस साईन जर इकडे न्यायचं असेल तर काय करावं लागेल, -1 इक्वल्स टू प्लस बी येणार. ठीक आहे, म्हणजेच इकडचं 1 मायनस होणार. मग इथं येणार बी इक्वल्स टू -1. मग बी इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला -1 भेटलं. ठीक आहे, मग बी इक्वल्स टू -1 भेटलं. मग आता ए आणि बीचे व्हॅल्यू पुट करा इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग इथं लिहायचं नंतर पुटिंग ए इक्वल्स टू 1 अँड बी इक्वल्स टू -1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 काय आहे 1 अपॉन x इंटू x मायनस 1 इक्वल्स टू 1 अपॉन x प्लस बी ची काय आली -1 अपॉन x प्लस 1. मग बघा लास्टला काय येणार 1 अपॉन x इंटू x प्लस 1 इक्वल्स टू 1 अपॉन x मायनस आता इथं काय येणार 1 अपॉन x प्लस 1. ठीक आहे, x प्लस 1. मग बघा याला काय करायचं ब्रॅकेट करायचं. आणि तुम्हाला जर को फॅक्टर आपले बरोबर आले की नाही चेक करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी पण आन्सर काय येतं म्हणजे नाही का क्रॉस व्हेरीफाय होतं. ठीक आहे, मग बघा आपल्याला गिवन दिलेलं होतं असं आणि त्याचे फ्रॅक्शन आले 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x प्लस 1. ठीक आहे, तुम्हाला हे समजलं असं ए काढताना काय पुट करायचं आणि बी काढताना काय पुट करायचं फॅक्टरनुसार काढायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आणि पेपरमध्ये हे रफ करायचं म्हणजे साईडला बाजूच्या पेजवरती करायचं. बाजूचे म्हणजे पाठीमागचे जे पेजेस दिलेले राहते त्याच्यावर, नाही तुम्ही तिथंच करशाल तिथं करायचं नाही. ॲक्च्युली तशी प्रोसेस नाही, तुम्हाला ते बघितलं समजलं पाहिजे की ए फाइंड आउट करताना काय पुट करावं लागेल आणि बी फाइंड आउट करताना काय पुट करावं लागेल. पण तुम्हाला समजायसाठी मी ते साईडला लिहिलेलं आहे. ठीक आहे, ॲक्च्युली विशेष असं काही नाही, ते बघितलं कळतं. बट आता काय की तुमची तेवढी प्रॅक्टिस नसते. आता तुम्ही जसं न्यूमेरिकल याच्यामध्ये नाही का